दिवस बुडाला नि आवडीला धनाजीची आठवण झाली. आज गौरीचा सण. आता काय, एकच रात्र. उद्याच ते येणार आणि आपण बोरगावला जाणार. मग बाळाला भेटणार. या विचाराने ती कावरी बावरी झाली आणि उगीच दूर दूर पाहू लागली. उद्या सकाळीच येणाऱ्या धनाजीची ती आजच वाट पाहू लागली. भोळी आवडी संध्याकाळीच त्या येणाऱ्या सकाळची वाट पाहू लागली. तिला धीर आला. आपण एकटं नसून आपल्या मागं धनाजी आहे. त्याचं बळ आहे, त्याचं इमान आहे, नि माझा बाळही आहे. क्षणात ती निर्भय झाली. सूर्य माळवला. तोंडवळक नाहीशी झाली. माणसं अंधारात बुडू लागली. मावळतीला एक रक्ताळलेला ढग पसरला. त्याच्या घडी घडीत गडद लाल रंग दिसू लागला. रक्ताच्या चिपळ्या उडून आकाश रक्तबंबाळ झाल्यासारखं दिसू लागले आणि त्यात लाल रंगी ढगावर करडा पोलादी पट्टा उमटला. त्या ढगाखाली सह्याद्री पर्वत उभा होता. त्याची भव्य आकृती अंधारात अधिकच भव्य दिसत होती. वातावरण ओसाड नि भकास वाटत होतं. दोन चांदण्या मलिन होऊन कशा तरी चमकत होत्या. अंधारात त्यांचं अस्तित्व जाणवत नव्हतं. सारजानं घाई केली. निवद एका ताटात भरला आणि म्हणाली, आवडू, चल माझ्या सासऱ्याला निवद दाखवून येऊ, मग जेऊ. तुझा मेवना आज येणार नाही. आवडी काहीच बोलली नाही. ती गुमान उठून सारजाबरोबर रानात गेली. गाव जेवला होता. काही लोक जेवून ढेकर देत होते. कोण दातात काटकं घालून दात टोकरीत होते. कोणी जेवणाची तयारी करीत होते. आणि सारजा आवडीला घेऊन रानात निघाली होती. त्या दोघी एकामागे एक अशा चालत होत्या. आवडी सारखा पाय उचलीत होती, कारण सारजा सारखी पळत होती. तिला भयंकर घाई झाली होती. त्यामुळे आवडीलाही पळावंच लागत होतं. तिनं पायात चपला घातल्या होत्या. हिरवी रेशमी लुगडं नेसून त्याच्या निऱ्याचा घोळ तिनं डाव्या हातानं उचलून धरला होता. नि सारजा मागे ती चिकाटीनेच चालत होती. क्षणोक्षणी वळून गावाकडे पाहत होती. निर्जन्य नि भेसूर रान पाहून ती भ्याली होती नि मनात खचत होती. सारजा ओढीने चालत होती. ती मागे वळूनही पाहत नव्हती. सासऱ्याला निवद दाखविण्याची हिला एवढी कसली घाई झाली आहे. त्याचं आवडीला नवल वाटलं होतं आणि सारजाला कसली तरी भयंकर घाई झाली होती. ती पिसाट होऊन पुढे पळत होती आणि तिच्या मागून आवडी ओढली जात होती. एका बांधावर आंब्याचं एक प्रचंड झाड उभं होतं. त्याच्या सभोवती काळी जमीन पसरली होती आणि त्या झाडाखाली गडद काळोख जमला होता. आसपास कुणीही नव्हते. सर्वत्र सामसूम होती. सारजा त्या आंब्याखाली येताच थांबली. तिनं निवद खाली ठेवला, कापूर पेटवला आणि डोकं टेकून ती पाया पडली आणि त्या आंब्याच्या ओलसावलीतून नागू गपकन पुढे आला. त्याच्या हातातील कुऱ्हाड लकाकली. नागूला पुढे पाहताच आवडी भयभीत झाली. तिला हुडहुडी भरली. क्षणात ती थरथर कापू लागली. ती भरकन मागे सरून सारजा मागे दडून म्हणाली, अक्का, हे काय? आणि क्षणात सारजा निर्दय झाली. म्हणाली, माहेरच्या नावाला डांबर फासणारे दुष्टे, हेच तुझं पाप आहे. आता भोग. तिनं आवडीचा हात धरून तिला नागू पुढे लोटली. नागू रागानं थरथरत होता. त्याची कुऱ्हाड, त्याचा तो अवतार सारच भयान दिसत होतं. त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता. आता एक भयंकर प्रसंग घडणार याची भीती वाटून सारजा पळाली नि आंब्याच्या बुडख्याआड दडली. मग एकटी आवडी नागूपुढं कापत उभी राहिली. तिनं टाहू फोडण्याची खटपट केली, पण तिचा आवाज निघाला नाही. भीतीनं ती थिजली होती. जीभ कोरडी पडली होती. शब्द तोंडात होते. मांगोळलेली आवडी नागूपुढं दुबळी झाली होती. नागूनं आवडीचा हात धरून तिला भरकन पुढं ओढली. त्या हिसक्याने ती कोसळली आणि मग हळूच उठून बसली. नागू ओरडला, आवडे, काय केलंस हे? काय म्हणून घराण्याच्या नावाला ही अशी काडी लावलीस? चुकलं माझं. नको नको, मी तुम्हाला परत तोंड दाखवणार नाही. मला सोडा, मला मारू नका. माझं बाळ रडत असेल, त्याच्यासाठी तरी मला मारू नका. त्याची दया येऊ द्या. आवडी वेड्यासारखी बडबडू लागली. जबरीनं शब्द रिटू लागली. तिनं हात जोडले. तोच सारजा धडपडत पुढे येऊन म्हणाली, नागू, तिला सोडू नग, नाहीतर घात होईल. तो रामोशी माझं घरदार जळून राख करील, मला मारील.
एवढं बोलून पुन्हा ती झाडाआड दळली आणि आवडीनं नागू पुढं लोटांगण घेतलं आणि तशीच पडून ती म्हणाली, दादा मला मारू नको. दादा मी पाया पडते. मला एक मूल आहे. मी मेल्यावर ते आई आई करून मरल. मला सोड. मला फसवून आणून मारता. मी काय गुन्हा केला आहे? तिनं मातीत तोंड खुपसून बाळा असा हंबरडा फोडला. मग ती धनाजीला उद्देशून बोलू लागली, मी हे का केला? तुमचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या पायाने मरणाची वाट चालत इथं आले. आता माझ्या बाळाला जपा, मरू देऊ नका. तसा नागू खवळला. त्यानं आवडीची केस धरून तिला पुढे ओढली आणि कुऱ्हाड घेऊन तो उठला. आवडीनं डोळे झाकले नि धनाजी अशी आरुळी ठोकली नि त्याच वेळी नागूची कुऱ्हाड तिच्या मानेवर कोसळली. एकाच घावात आवडी शांत झाली, निश्चित पडली. तिनं कसलीही हालचाल केली नाही. रक्तांची चिळकांडी उडाली. काळी जमीन अधिकच काळी झाली. रात्र थरथरली. भिसूरता अधिक भिसूर झाली आणि ती आवडी, तात्या चौघुल्याची देखणी, बंडखोर आवडी, लाडकी आवडी, तरुण आवडी क्षणात मातीला मिळाली. नागू आता काय? आवडी मेली की? सारजा थैथै नाचत म्हणाली. नागूनं घाई केली. आधीच त्यानं कुदळ आणली होती. तो घाईघाईनं गोर खणू लागला. त्याला घाम फुटला. त्याच्या अंगात सैतान संचारला. जलद अतिजलद त्याला आवडीची गोर तयार करावायची होती. सारजा भयचकित झाली होती. वातावरण चरफडत होतं. शिवार भयान भासत होतं. नि त्या अंधाऱ्या रात्री नागू आवडीची गोर खणीत होता. सारजा आवडीचा मृतदेह वाकून पाहून उरावर हाणून घेत म्हणत होती, नागू ह्यो खून झाला की? आवडी निश्चित पडली होती. गावात मुली गात होत्या, राजस पाखरा तुझा माझ्या माहेरी. ती ओळ हळूच आवडीपर्यंत गुंगत येत होती आणि जणू त्या बांधावर पडून आवडी ती ऐकतच होती. नि राजस पाखरा जा माझ्या माहेरी या शब्दांनी ती सुखावली होती. ती माहेरासाठी वेडावलेली आवडी त्या आंब्याखाली पडून ती माहेरची महती ऐकत होती. नागू क्रूर झाला होता. त्यानं घाईघाईनं गोर तयार केली आणि आवडीचा मृतदेह उचलून त्या गोरीत घातला आणि गावाकडून दुसरी ओळ आली. माहेरची वाट माझ्या चिंचेच बन दाट, चिंचेवरी बस जा, आईला सांग जा. त्या ओळीनं शिवार घुमला. ती ओळ गावातील मुली गात नसून जणू ती आवडीच त्या गोरीत पडून गात आहे. ती माहेरासाठी झुरणारी तळमळणारी आवडी राजस पाखराला सांगत होती, पाखरा तू माझ्या माहेरी जा आणि माझ्या आईला सांग की तुझी लाडकी आवडी खुशाल आहे. काळजी करू नको. बहिणीनं मला फसवलं, भावानं माझी मान तोडली आणि आता मी या गोरीत निवांत आहे. आणि त्याच वेळी नागूनं घाई केली. तो पिसाट होऊन आवडीवर माती लोटू लागला. सारजा पुढं झाली. तीही माती लोटून आवडीनं लवकर दृष्टीआड व्हावं म्हणून घाई करू लागली. मग हळूहळू आवडी मातीआड झाली. ती केळीच्या कोंबासारखी काया, ते फुलासारखे मुख, ते स्वप्नाळू सुंदर डोळे, ते रूप, ते लावण्य, ते गालावरचं गोड हास्य, नि तिची ती दमदार चाल आणि दृष्ट लागेल असा भरदार देह, सार सार मातीआड झालं. तिची अमर आशा, बाळावरची अपार माया, धनाजीवरची अलोट प्रीती, हे सर्व धरणी मातेनं पोटात घेतलं. काजळाच्या वडीसारख्या धरणीनं रेशमासारख्या मातीचं त्या सुंदर आवडीवर पांघरून घातलं आणि त्याखाली ती झुंजार आवडी कायमची निद्रा घेऊ लागली, चिर निद्रा घेऊ लागली.